भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था राष्ट्रीय, राज्य, विभागीय व जिल्हा पातळी पर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, विविध क्षेत्रे माहिर बुद्धिजीवी, ये वेबिनारे वासू, ये व्हर्च्युअल मीटिंग वासू उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, उस बरोबर माननीय दिगंबर राठोड सर, प्राध्यापक मोहन चव्हाण सर आणि आजेर सभेर माननीय अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश राठोड सर मुंबई बाद प्रास्ताविक किदे माननीय अशोक राठोड सर चंद्रपूर आणि आबच जे उत्कृष्ट असो एज्युकेशन फिलॉसॉफी प्राध्यापक विशाल राठोड सर खूप उत्कृष्ट याबद्दल माहिती दिने और बाद जे आबच हमारा आवाज आ रहा कंटिन्यू ओके. तो आबज जे प्राध्यापक श्याम मुडे सर थिंकिंग स्किल बद्दल उत्कृष्ट असो आपण मार्गदर्शन किदे लेक्चर दिने तो सभेन मारो कविता राठोड यवतमाळ मार जय सेवालाल तो म्हण आज जो विषय दिनेचं की कॉपरेशन विषय खूप मोठं आणि खूप महत्वाचं. तो आता मोठे मोठे लेक्चर वेर बाद मग थोडा नर्वस आहे की तरी बी मग मार विषय न्याय दे नक्कीच प्रयत्न करू आणि मार विषय ना मग सुरुवात करू. तो मला वाटायचं कोऑपरेशन म्हणजे काय तो मला यार पहिले कोऑपरेशन एक डेफिनेशन जे इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स म्हणजे 1995 म्हणजे 1995 मध्ये कोऑपरेशन एक डेफिनेशन सर्वमान्य डेफिनेशन पहिले केअर प्रयत्न करूचो. तो डेफिनेशन की कोऑपरेशन cooperation in an atomic person association united voluntary to meet their common economic, social and culture need and inspiration through a journey and democratically control enterprises. तो ही वर एक मान्यता प्राप्त कोऑपरेशन म्हणजे नेमकं काय यार डेफिनेशन तुम्ही समजा की सहकार्यता स्वेच्छेची एक एकत्रित हुए लोगों का एक स्वायत्त समूह है. ये जो सहकारिता कोऑपरेशन क्या है तो एक स्वेच्छे से एकत्रित आए हुए लोगों का एक स्वायत्त समूह है जिसमें संयुक्त स्वामित्व एवं लोकतंत्र रूप में नियंत्रित उदय में मान्यता से अपनी आम आर्थिक, सामाजिक एवं सांस्कृतिक जरूरतें आकांक्षाओं को पूरा किया जा सकता है. तो ये एक सर्वमान्य एक डेफिनेशन कोऑपरेशन बद्दलचं. तो नेमकं कोऑपरेशन छ काही तो सहकारिता म्हणजे कोऑपरेशन कते ती पैदावी इस कोऑपरेशन जे आपण काचा और नेमकं अर्थ कायचं कना हूं वापरो कोऑपरेशन कायचं तो यार बद्दल आपण माहिती दे का. तो सहकारिता हमें कुण आणि कना दिनो तो ही कुणशे काळे माहिती दे माहिचं तो सहकारिता ही कोई नवीन साधन छे नी की नवीन विषय छे नी सहकारिता ही तो मानवतेर जना जन्मती उत्पत्ती हुईच नातीच ही चालूच कोऑपरेशन मानव आणि प्राणी ये जीवेमाई जे प्राकृत रूपेती ही कोऑपरेशन सुरुवात वीच. तो यार जर आपण इतिहास देखे कोऑपरेशन तो आज 23 सालेर पहिले जे सम्राट महान अशोक सम्राटेर काळ तो होते ती सहकारिता 100% ओरे काळे अविश्वास बिलकुल कोणी कारण ओरे काळे खूपच यशस्वी माने मायचं कारण वो काळेमाई म्हणजे सम्राट अशोकेर काळेमाई खूप कोऑपरेशन वेतो तो आवाज आ रहा तो वोर काळेमाई कोऑपरेशन खूप म्हणजे समाजामध्ये खूप कोऑपरेशन की जे सम्राट अशोकेर काळाचं वो सोने की चिडिया देश म्हणजे भारतेनं केमेलेच. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले जे एनिहिलेशन ऑफ कास्ट ये ग्रंथेम केमेलेच की जातीचे निर्मूलन
एमाय हो केमलेचं की भारतीय इतिहासमय जर आपण देखीए तो फक्त आणि फक्त एकच काळेमय स्वातंत्र्य और बाद महानता प्रतिष्ठा उत्कर्ष यश शोभार काळ जो समजू जावचं उच मौर्य काळ बाकीचे काळ काळेमय देश हार अंधकार आणि अज्ञातेर मुंड देखील आरवतो परंतु जे मौर्य काळचं उ काळ जना चतुर्वर्णीय ती पूर्ण नायनाट करेम आवगतो जना भारतेमाई विशाल जनता शूद्र एक साथ आई आणि भारतेमाई शासक बनाई म्हणजे देखो आज जे कार्यच म्हणजे कोऑपरेशन ही वो जाती ती म्हणजे 2300 सालेर पहिले कोऑपरेशन र आणि होती ती आज आपण कोऑपरेशन कहा कोणी मळोपच तो देखो स्वतः महान सम्राट अशोक केमेलेचे की सर्व हित से बढ़कर और कोई जनहित यानी लोकहित से बढ़कर कोई अच्छा काम नहीं है और मैं जो वृद्धि लाया हूँ वो सोच विचार करने वाला समाज बनाकर लाया हूँ यानी कोऑपरेशन सोबतच थिंकिंग स्किल ही फार महत्वाचं वो काळेमाई शिकाई जाती ती आज आपल्याला थिंकिंग स्किल आपण म्हणजे ये विषय ती आपण अज्ञात सा तो आपण देखो जना भारतेमाई स्वतंत्र मळो वरे नंतर पंडित जवाहरलाल नेहरू जना पंचवार्षिक योजना बनाए और काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले थे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फर्स्ट 5 इयर प्लॅनिंग जो 1951 आणि 56 ही जे पंचवार्षिक योजनाचं ओमई एकूण 39 चॅप्टरचं टोटल ओमई पंचवार्षिक योजनामध्ये 39 चॅप्टरचं ओमई चॅप्टर 5, 6 आणि 10 हे 3 महत्वाचं 5, 6 आणि चॅप्टर 10 हे 3 चॅप्टर माई सहकारिता कुटकुटन भरीच पण ही आपण वाचमच कोणी आरो वर हमारे समाज में काहीच अभ्यास आपण किदे कोणी जे हम स्वतःनं इंटेलेक्चुअल काचा वर अभ्यास कोण किदो पच कारण आपणपर्यंत तू आयो कोणी किंवा आपण वाचन बी कोणी आहे तू कोण किदो तो जे आपण मनुवादी काचा जे बुद्धिजीवी पहिले स्वतःना भूषा मेलेचं जे 4 वर्ण चतुर्वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र जे स्वतःना बुद्धिजीवी समजते ते मनुवादी लोक हो स्वतः हेर अभ्यास करमेलेच आणि हो फक्त अभ्यास करण ओतपर्यंत थांबेल कोणी तो वो करतानीच कोणेमाई जे आज सहकारितार भावना दिखावचं आज आपण मुन्या खूप उदाहरण देखाचा भाजपारच उदाहरणचं संघ देखो एक काही वेगळं तो पटकन एकत्र आव जायचं होणेमाई कोऑपरेशन आत्रा भरोच की हो जल्दी एकत्र आव जायचं तो आज आपण दिखावचं मनुवादी फक्त कोऑपरेशनरच कोऑपरेशन तीच संघटित वियो आणि आजही संघटित सही आपण कंटिन्यू कर हा एक फोन आव होतो सॉरी तो करताळी समाजेमाई कोऑपरेशन बैकबोन किया आवचं म्हणजे आपण समाजेर शेती महत्वेर नीड की हड्डी जिसे बैकबोन कहते हैं तो कोऑपरेशन इज अ बैकबोन म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट जर संघटित करिअरचं संघटना जर आपल्याला करिअरचं तर कोऑपरेशन खूप महत्वेचं आणि ही ओन बॅकबोन किंवा काही गैर छेनी तो नक्कीच कोऑपरेशन हे वासू संत सेवालाल महाराज भी होणारच म्हणजे सम्राट अशोकेर ये होती ही लेन आराध्य देव संत सेवालाल महाराज केगो की जाणजो छाणजो कतच मानजो तम स्वतः तमार जीवनेर दियो लगा सकोचो तो केनी भजो मत केनी पूजो मत आणि सब एकत्रित वेन आपण समाजेर उन्नती घडान ला सकाचा करता कोऑपरेशन इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट which dissolve caste to make homogeneous म्हणजे समतामूलक सोसायटी the ideal of cooperation is completely absent in the notion of caste देखो जत सहकारिता रच वत जाती सुद्धा विघटन वेताळी समाजमूलक सोसायटी बन जावचं ती कोऑपरेशन आणि जातीहीन समाज बन जावचं कारण कोऑपरेशन इज द antidote of caste
कॉपरेशन इज द अँटीडोट ऑफ कास्ट आणि कॉपरेशन इज समाजेर परिवर्तन चळवळेर हत्यारच हानु मन वाटच. तो जना हम येन अंगीकाराचा जना हम हमारा कोऑपरेशन कोऑपरेटिव्ह इंटेलेक्चुअल क्लास निश्चितच रूपेती ही आचो स्टँड वे सकच आणि आपले समाजेर प्रगती नक्कीच वे सकच हानु मन वाटच. तो देखो की हमार माई जे शेम म्हणजे इगो आपण वन के सका नी मन इगो केर छे नी पण शेमा इज अ टेंडन्सी टू रिमेन in change even the face of a contradictory information it is a. तो देखो जरी विसंगती माहिती आपली माही रिदी तरी टेंडन्सी ही बदलता आहे चेंज करता आहे आणि नवीन जे क्रिएटिव्हिटीच तू एक्सेप्ट करणं फार गरजेचं. तो इट इज अ मोनेटे it is a mental representation that able to organize our knowledge into a category. तो एरेवासू आपण जे गोरभाईन एकत्र आताणी एकोपा निर्माण करणं लागत आणि एकोपा ती कु निर्माण विय ओरवासू हमेन हमार जे माइंड विजन्स थिंक्स आणि क्रिएटिव्हिटी बढावा देणं फार गरजेचं. ओवासू कोऑपरेशन आणि सहकारितार माध्यमातीच आपण नवीन सोशल एंडोस्मॉसिन बात करन आपण ये पर काम कर सकाचा. तो सहकारिता काहीच तो ये तो देखो अनेक लोक एकत्र आताणी समाजमय उद्देशपूर्वक मंडळ प्रयास करण म्हणजे सहकारिता म्हणजे भारतीय स्वातंत्र्य मळो जनाती अन वरे पहिले भी सहकारिता आंदोलन चालू रह. आजर जर आपण घडामोडी देशमाई देखे तो 5 लाखेर ऊपर सहकारिता समिती ही कार्य करत आणि खूप होणार कार्य आचोच. पण येरवासू उपयोग आजर जे घडीમાં राजकारणच उद्देश वरवासू ये उद्देशवासूच वर जास्त साधन यार जास्तीत जास्त वापर वेरोच म्हणजे एक प्रकारे विसंगती येमाई दिखावचं की राजकारणे माई म्हणजे एकत्र कोऑपरेशन जे संघटित वो समाजेर किंवा वो संघटनेर फायदो हे राजकारणी लोक जास्त वेरोच आणि वर नंतरच वर विसंगती वर माई जारीच. तो हमार माई सहकारितार अभाव कहा रेगोच तो ही महत्वेच. तो वर आपण एनालिसिस करा वर बद्दल आपण चर्चा करा की अकुशल प्रबंध व्यवस्था. अकुशल प्रबंध व्यवस्था आपले माई ओरियती ही एक कारण रही सकत की सहकारितार आपली माई आपले समाजमय अभाव और बात पेशेवर पेन अभाव और बात लाभेना विशेष स्थान छेनी कारण कुछ प्रकारे लाभ येमई छेनी. अनुभवी नेतृत्व अभाव बेसकच की अनुभवी नेतृत्व येमई कमी पडरोव्य ओरिती जर कोऑपरेशन अभाव बेसकच. अविद्या ही महत्वेर पॉइंट की नॉलेज जर नॉलेज कमी रिदो तो आपण वो समजच सकानी आणि वो बद्दल आपण मत व्यक्त कर सकानी कार्य कर सकानी. तो मन वाटतं अविद्या ही सेती महत्वपूर्ण समस्या छ की आपण कोऑपरेशन अभाव येत करणे बेसकच. और बात हमार माई जो जनहितेर सहकारी भाव छ सामाजिक व्यवस्था माई जातीय संघर्ष ही एक मोठो पॉइंट छ. कास्ट ही फार म्हणजे एक मॉन्स्टर छ. तो ही एक सामाजिक व्यवस्था माई जे जाती संघर्ष छ उभी अभाव्य. और बात पर्याप्त पुंजी जे आपण ही जे ज्ञान और बाद पुंजी म्हणजे वेगवेगळे प्रकारे वेसकच यमाई इकॉनॉमिकली नॉलेजली किंवा आपले ह्युमन पॉवर किंवा आपण लोक कमी पड रही ही सुद्धा एक अभाव ये सहकार्यता वासू वेसकच. तो येर बद्दल एक थोडासा मग वेगळो विषय मांडेर म्हणजे फार महत्त्व ही विषयच. तो विशेषतः मन वाटत की जना आपण मॅन पॉवर कमी पडत तो आपल्या समाजमाई आज स्त्री भी शिक्षित तो होने भी ये माई लेना तो ये भी महिला सक्रिय सहयोग कमी पड रो हिय
बी एक कारण वे सकत किंवा महिलामाई शिक्षण अथवा साक्षरतार अभाव. तर आजही आपण जर देखे तांडामाई बरेच खेडामाई जल्दी छोरीवर वाया करण्याचं म्हणजे शिक्षण चालू राहतं आणि उन्हें वाया वेजावचं तो उन्हें ती शिक्षण भी थांब जावचं आणि हो काही कर सकेनी. तो ही भी एक और कारण रह सकत. महिलांना पुरुषेपेक्षा निम्न स्तर समजणं तो ई बी फार महत्वाचं. आपण समाज ही पुरुष प्रधान तो ओमय आपण महिला निम्न स्तर पण आज जर स्त्री सुद्धा जर प्रत्येक क्षेत्र में अंग है तो नक्कीच होणे भी ये मैं स्थान देणं ही भी एक अभाव रह सकत. तो तज्ञ लवकर ही कोण ही केवळ की सहकारिता निश्चितच रूपे ती जर सफल वेळा वेरविय आणि समाज आर्थिक रूपे ती आत्मनिर्भर बनविय तो सहकारिता महिलां सक्रिय भागीदारी सुनिश्चित करणं गरजेचं. आत्राच मन ये विषय बद्दल वाटतं आणि कोणी दिगंबर भाऊ महानू काही बोल रही कोणी जे सम्राट अशोक बुक्स वाची ओमई जे और बद्दल मग केरीचू तो ही माहिती काही पर्सनल मत छे नी. तो आचो बोटी घाबर मत बेलबारीचं तार आजी पुन्हा आचो बोल्ड आहे जाईस घाबरीची तू थोडा मोकळे म्हणे बोल मोकळे म्हणे बोल. टाइम टाइम छतो ना अच्छा बोल फ्री माइंडेड बोल छ टाइम छतो फ्री माइंडेड ते आजी 5 मिनिट बोल. बरं बरं हां 5 बोल मोकळे मिनिटं तर शक्य छे. 10 मिनिट बोल. महिला सारू विशेष कन्सेशन 10 मिनिट बोल. चालेल ओके ओके. हा तो आज जे देश किंवा समाज तो आज जे देश किंवा समाजावर विकास दकावचं ओमाई महिलार योगदान नक्कीच जास्तच हनुमान वाटच. तो हमारे समाज में महिला भेनेऊन सहकारिता आंदोलन भागीदारी बनवणं आवश्यक छ. कारण आज सामाजिक आर्थिक राजनैतिक अथवा सांस्कृतिक परिवेश विभिन्न परिस्थिती ध्याने लेता महिला सहयोग नक्कीच सक्रिय रहो. आज केअर की सहकारिता आत्मसहाय्यता स्व उत्तरदायित्व और बाद लोकतंत्र समानता समता आणि एकजुटेर मूल्य पर आधारित ओरे वासु हमार मायर ईमानदारी खुलापन और बाद सामाजिक उत्तरदायित्व आणि परहित चिंतन हे जर नैतिक मूल्य मॉरल व्हॅल्यू जर आपण अनुसरे तो नक्कीच आपले माई कोऑपरेशन जास्त बढिय. तो सहकारिता जो व्हॅल्यूचं जे व्हॅल्यूचं हो 6 व्हॅल्यू ये सहकारिता म्हणजे कोऑपरेशन केमेलेचं और बाद 4 इथिकल व्हॅल्यू केमेलेचं आणि 7 प्रिन्सिपल. तो याबद्दल मग शॉर्ट टाइम तमेन के तो फर्स्ट सेल्फ हेल्प ये जे व्हॅल्यूचं ओ माय सेल्फ हेल्पचं स्वयं सहायता करो. उसके सेकंड सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः जिम्मेदारी समझ लो. और बाद डेमोक्रेटी लोकतंत्र इक्वेलिटी समानता इक्विटी म्हणजेच निपक्ष आणि सॉलिडेरिटी म्हणजे एकरूपता हे जे 6 व्हॅल्यूचं हो खूप महत्त्वाचं. और बाद 4 ई के मेलेचं मानवी मूल्य म्हणजेच इथिकल व्हॅल्यू 4 इथिकल व्हॅल्यू ओमाईचं ऑनेस्टी. जर तुम कुशी संघटना में काम कर रहे हो तो हे इथिकल व्हॅल्यू खूप महत्त्वाचं. एमाई प्रामाणिकपणा ऑनेस्टी और बाद ओपननेस खुलेपणा म्हणजे काही जपाडो मत जे जको खरो को आणि ओमाई ती मार्ग काढो. और बाद सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पहिले एमाई आपण सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी शिके तो हीच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सामाजिक समाजामध्ये जे आपले ऋण दायित्वचं समाजाबद्दल जे आपले कर्तव्यचं ऊ महत्त्वाचं. आणि चौथोच केअरिंग फॉर अदर म्हणजे स्वतः तो काळजी लो आपण दुसरे बी काळजी लो ही फार महत्त्वाचं. जर आपण संघटन करायचा कोऑपरेशन करायचा तो हे 6 व्हॅल्यू प्लस हे 4 इथिकल व्हॅल्यू आणि 7 प्रिन्सिपल इज मोर इम्पॉर्टंट. तो एमआई पहिलेच प्रिन्सिपल एमआई पहिलो तत्वचं व्हॉलेंटरी अँड ओपन मेंबरशिप. पहिलो व्हॉलेंटरी अँड ओपन मेंबरशिप सबे वासू ही खुलोचं कोणत्याही प्रकारे कोई प्रकारे एमआई बी छेनी. और बात डेमोक्रेटिक
मेंबर कंट्रोल डेमोक्रेटिक प्रमाणे म्हणजे लोकतंत्रेनुसार मेंबर म्हणजे सभेत उतरात सहभागचं मेंबर इकॉनॉमिक सोशल अँड कल्चर पार्टिसिपेशन म्हणजे सभेनच पार्टिसिपेशन लेता असं और भाषा ऑटोनॉमिक अँड इंडिपेंडेंस autonomy and independence और बात फिफ्थ education training and information और बात सा cooperation among cooperative आणि सेवन्थ प्रिन्सिपलचं concert for community सेवन्थ प्रिन्सिपल आणि फोर्थ मानवी मूल्य म्हणजेच इथिकल व्हॅल्यू आणि सिक्स व्हॅल्यू हे जर आपण अंगीकारे तो कोणशीच संघटना ही फेल पडेनी किंवा होणे माई आचो एक संघटन निर्माण वेसकच हनुमान वाटच आचो कॉपरेशन निर्माण वेसकच तो ये जे सिक्स व्हॅल्यूज फॉर इथिकल पॉवर आणि सेवन प्रिन्सिपल समाजेम हामेन देखे मळेनी ही समाजेम देखाळेर काम कोण आपण लागेवाळचं जना समाजी माई कॉमन पोझिशन निर्माण वच व तो कोऑपरेशन फार मोठो विजय वच महान सम्राट अशोकेर काळेमाई सहकारिता म्हणजे कोऑपरेशन 100% करणच वर काळेमाई आज जी आपण वाचाचा 18 सालेर बादवी म्हणजे काही पिढी चलगी की सोने की चिडिया का भारत म्हणजे गौरवशाली भारत जना काचा तो किती शक्य व्यो हे कोऑपरेशन येतीच 100% कोऑपरेशन जनार तो वोज वाते समाजे पुन्हा आपण निर्माण करेन आणि सहकारिता अंगीकारेन खूप गरजेर छ तो मन वाटत ही खूप महत्त्वेर छ हे व्हॅल्यू आणि इथिकल व्हॅल्यू आणि प्रिन्सिपल जर आपण फॉलो की देतो नक्कीच आपण गोर बंजार संघटना ही एक नंबरे पर नक्कीच जाय आणि आज जे आपण संघन ओळखाचा म्हणूच आपण बी समाजेर आदर्श ही दुसरे इतर समाजेवाली तोच समाजेमाई कोऑपरेटिव्ह इंटेलेक्च्युअल क्लासेर निर्माण वे सकच ही आजचो एक संकल्प तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ये पर केमेले अगर हम इंडिविजुअल रहेंगे तो वीक बन जाएंगे जर आपण एकले लढे तो आपण बिलकुल आपण मुंड्यांग वेसक आणि एकली लकडीन जर तोडे तो टूट जावचं कच आणि लकडीर जर एक पुंजीर दी आणि वन तोडे तो बिलकुल टूट सकेनी तो नक्कीच जर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के अगर हम इंडिविजुअल रहे तो वीक बनकर रहेंगे सहकारिता कोऑपरेशन एक सामाजिक दर्शन है मानवता का कोई उद्धार कर सकता है तो वो कोऑपरेशन है देखो मैं ट्रेस करू छू कि कोऑपरेशन विश्वास पैदा करता है कोऑपरेशन इज अ सोशल फोर्स कोऑपरेशन इज सोशल फोर्स तो ये एक सामाजिक शक्तीच तो यार जास्तीत जास्त आपण माहिती शिकणं ही फार महत्त्वेच तो एक ब्रिटिश इतिहासकार J.H. बेल हो आपणे आउटलाईन ऑफ हिस्ट्री या बुकेम केमेलेच ग्रंथेम केमेलेच की इतिहासाच्या पानावर हजारो राजांच्या नावाची अक्षराची गर्दी झालेली आहे पण या गर्दीमध्ये ही सम्राट अशोकाचे नाव झळकत असलेले दिसते खरे तर त्यांचे एकट्याचे नाव एखाद्या लखलखत्या ताऱ्याप्रमाणे चमकत आहे तो ही कहा चमकरोच कारण ओनेर राज्यमाई कोऑपरेशन नेतीच हो आज 18 सालेर बाद भी होनेर इतिहासकार ही नोंद करच तो देशमाई कोऑपरेशन माध्यमेती अनेक संस्था बँक उपरारीच यार खूप सुंदर उदाहरण हे थोडीशी उदाहरण देर विनंती करू चु की दुनी तो सहकारिता माध्यमेती आय से दैट तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट कॉर्पोरेशन्स क्रेडिट सोसाइटी लिमिटेड and Amul और बाद considered the largest cooperative society in India and the first cooperative bank in India in the अन्योन्य ही नामेर एक बैंक और बाद cooperative bank limited located in the city of Vadodara in Gujarat
तो हे जे उदाहरणचं हे कॉपरेशनिटी उपरायचं भारतीय आज हे नाम लौकिकचं तो मानव एक सामाजिक प्राणीचं तो समाजीविना मानवेर पूर्ण रूपे ती विकास वेणं असंभवच आपण देशीती आणि आपण समाजेती आपण ओळखाचा तो जे प्रकारे ती हा निस्वार्थ भावना ती आपण परिवारेमाई सेवा करायचा वसेच जर प्रकारे ती आपण समाजे प्रती तथा देशे प्रती हमारा जो रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व जर जिम्मेदारी करिया तरच उत्तरदायित्व जिम्मेदारी ही 5 प्रकारेच आपण घरेबद्दल तो पूर्ण करायचाच आपण चिच्याबरोबर करायचा आपण घरेदारेर करायचा पण समाजेबद्दलही आपण काही रिस्पॉन्सिबिलिटीच तो हो कोणशीच तो हे 5 प्रकारेच तो पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जर राजनीतिक उत्तरदायित्व सेकंडचं प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी कारण आपण व्यावसायिकचा आपण सब काम करायचं उभी आपण एक उत्तरदायित्वचं थर्डचं इन्स्टिट्यूशन रिस्पॉन्सिबिलिटी संस्थागत जे आपण उत्तरदायित्वचं फोर्थचं ऑपरेशनल रिस्पॉन्सिबिलिटी संचलन उत्तरदायित्व आणि फिफ्थचं लास्टचं म्हणजे फायनल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे अंतिम उत्तरदायित्व हे जे 5 आपण रिस्पॉन्सिबिलिटी समजगे तो आपण आचो कार्य कर सकाचा तो ये 5 उत्तरदायित्व जिम्मेदारी विस्तृत जानकारी आपण नेक्स्ट म्हणजे चान्स मिळे तो पण आपण स्वतः भी जिम्मेदारी भावना रेन चावचं जसो की अथॉरिटीचं और बाद बर्डन्स लायबिलिटी पॉवर आणि गिल्ट हे बी रिस्पॉन्सिबिलिटी आपण रेंज चावचं हानू मन वाटचं तो सहकार्य हमेशा आपण काहीतरी नवीन शिकेर भावना आपण माहित चावचं मनुष्य नेहमी जर विद्यार्थी रिदोनी तो सतत काहीतरी नवीन शिकू करत आणि महत्त्व म्हणजे कनाईच बुडो वेगी कारण और इच्छाशक्ती ही जास्त बळच तो आपण कार्यमाई विचारेमाई और बात प्रयत्नेमाई आणि दृष्टिकोनेमाई जर सातत्य रकाडे तो वर फायदो आपण जरूर मिळतच तो आजिक केअर म्हणजे हमारा अंतकरणेमाई निस्वार्थी भावना म्हणजे जर आपण कॉपरेशन करायचा तो निस्वार्थी भावना रेंज चावचं आणि एकदम ओपन माइंडनेस खुले दिमाग वेळा काम करेन चावचं तो पच हम कमी कतीच पड सकानी तो वी लॅकिंग बिहाइंड इन ऑनेस्टी इंडिपेंडेंट डिसइंटरेस्टेड ट्रस्ट कम्युनिकेशन अँड शेअरिंग ही फार महत्त्वाचं जण आपण संघटना एकत्रित म्हणजे प्रामाणिकपणा स्वतंत्रता निराश विश्वास संपर्क म्हणजे संप्रेषण आणि सामायिकरण ही फार महत्त्वाचं तो हमें प्रामाणिक रेताणीच काम करावं लागेल हमें स्वतंत्र रेंज आणि विश्वास म्हणजे ट्रस्ट ही फार महत्त्व येमाईचं तो हमार बाहेर सहकारिता तो पहिले आत्री टेक्नॉलॉजी कोणी तरी बी आपण फार मोठे कम्युनिकेशन करते ते हमार बाई जे मिस कम्युनिकेशन ज्यादा वेरोच तो आता मन वाटत की सामाजिकीकरण वेळेनं म्हणजे शेअरिंग कततरी कमी पडरोच किंवा कोऑपरेशन अभाव आता आपण दिखावचं तो मला हान वाटत की आपण जे टेक्नॉलॉजी वापर बी येरवासू कर सकाचा जे आज आपण जे आज कोरोना काळेमय आज आजो प्लॅटफॉर्म आपण नियमार तर नक्कीच एमआय आजो कम्युनिकेशन दे सकचं और बाद एक इंटरनॅशनल कोऑपरेशन अलायन्स पाहू आपण वेळेर अभावी कुणी पूर्ण स्किप करणार कुचू आणि के सकूचू काय कोणी आटोप केलं ओके ठीक सर तो मग आधी ताशेर कोणी वेरच नाही ओके तो शेवटी मला ओके ठीक तो शेवटी मला हानूच केलं मारा कन्क्लूड आहे की जण आपण सहकारिता आपण माही जास्त रिय तोरसुम बरेच पॉइंट हबाल केमेलिचू जर अंगीकार आहे तो नक्कीच आपल्या समाजी माहीर म्हणजे एकमेकेबद्दल द्वेष मत्सर हे जे भावनाचं ऑटोमॅटिक निकालचं तमार थिंकिंग स्किल बढाव और खूप सुंदर लेक्चर विशाल सर लिदेचं
और बाद सॉरी मुळे सरली त्याचं एज्युकेशन बढाय की थिंकिंग हे सब कडिम कडी जोडणचं हे जे आज आपण शिकरेच आहोत सब कडिम कडी जोडणचं तो एकमेके ती संलग्नित हे विषयचं तो हे जर विषय आपण व्यवस्थित अभ्यास केले तो नक्कीच आपण माहेर कोऑपरेशन बढ सकच आणि शेवटी मग आत्राच के सकूचू की आपले समाजेर जर उन्नती करेल सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक विविध स्तरेती जर आपण उन्नती करेल तो कोऑपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग खूपच एकदम कंपल्सरीचं कोऑपरेशन रेव होतीच आपण मुंड्यांक जा सकाचा शेवटी मग दिवळी के सकूचू की रिस्पेक्ट इज अर्न ऑनेस्टी इज अप्रिशिएटेड लव इज गेट अँड लॉयली इज रिटर्न म्हणजे आपण निष्ठा इज्जत कमाई जाती है ईमानदारी सराही जाती है प्यार पाया जाता है और निष्ठा लौटाई जाती है तो a person who is honest and true heart always feel lighter and relaxed ईमानदार और सच्चे दिल वाला व्यक्ति स्वयं को हमेशा हल्का व तणाव मुक्त अनुभव करता है तर मन आज बोलेन संधी दिने हो बद्दल धन्यवाद आणि मग आताच मार वाणीनं विराम देतो जय सेवालाल जय भीम धन्यवाद.